माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, डेली करंट अफेअर जे आगामी सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, यासाठी वन लाईनर MCQ आपण इथे प्रॅक्टिस करून घेणार आहोत. हे जे प्रश्न असणार हे डेली बेसिसवर असणार आहे. म्हणजे आज 25 तारीख आहे, तर या 25 तारीखबद्दल आपण करंट अफेअर्स बघणार आहोत, आजच्या दिवसातल्या घडामोडी. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ सुरू करूया. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावे. आणि आपली करंट अफेअर सिरीज हे नेहमी 11 वाजता सकाळी 11 वाजता सुरू होते. प्रश्न पहिला आहे, कॅपेक्स CAIPEEX अभ्यासाचा मुख्य उद्देश काय होता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कृत्रिम पर्जन्यवाढीचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 2, कॅपेक्स म्हणजे CAIPEEX प्रयोग कोणत्या संस्थेद्वारे राबवण्यात आला? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. इथे खूप जण कन्फ्यूज होऊ शकतात इस्रोमध्ये, पण याचं योग्य उत्तर आहे IITM पुणे. प्रश्न क्रमांक 3, गुगलच्या IO कनेक्ट 2025मध्ये कोणती विशेष घोषणा झाली? तर याचं योग्य उत्तर आहे जेमिनी 2.5 फ्लॅश डेटा लोकलायझेशन. प्रश्न क्रमांक 4, गुगलने कोणत्या संस्थेसोबत भारतातील भाषांसाठी AI मॉडेल विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारत जेन ॲट IIT बॉम्बे. इथे तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात की कोणत्या IITद्वारे केला आहे. तिथे IIT मद्रास, खडगपूर, गुवाहाटी किंवा बॉम्बे असं ऑप्शन देतील, तर तुम्हाला IIT बॉम्बे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 5 आहे, नॅशनल अँटी डॉपिंग अमेंडमेंट बिलचा उद्देश काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वाडा नियमांशी सुसंगतता. आता वाडा WADAचा फुल फॉर्म कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की करून सांगा. त्यानंतर WDAचा तक्रार कोणत्या गोष्टीविषयी होते? तर याचं आपण उत्तर मगाशीच बघितलं, म्हणजे थोडक्यात आपल्याला अंदाज आला की ऑप्शन सी, सरकारी हस्तक्षेप आणि अपील पॅनलवरील नियंत्रण. ऑप्शन 7, स्वच्छ सर्वेक्षक 2024-25मध्ये नवीन कोणती स्पर्धा सुरू करण्यात आली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सांगा. त्याचं योग्य उत्तर आहे सुपर स्वच्छ लीग, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 8, स्वच्छ सर्वेक्षण 2025ची थीम काय आहे? तर या सर्वेक्षणची थीम आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रिड्यूस, रियूज, रिसायकल. RRR तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, HLVM3 म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे मानवयुक्त अंतराळ यानासाठी रॉकेट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, HLVM3चे अंतिम लक्ष्य काय आहे? तर याचं अंतिम लक्ष्य आहे चंद्रावर मानवी लँडिंग. त्यानंतर थोडे फायनान्सबद्दल प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11, पेपलने कोणत्या भारतीय पेमेंट प्रणालीसोबत UPIसाठी करार केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे NPCI इंटरनॅशनल. प्रश्न क्रमांक 12, पेपाल वर्ल्ड प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बी, डिजिटल वॉलेट्सना जागतिक पातळीवर जोडणे. प्रश्न क्रमांक 13 आहे, पेपल वर्ल्डमध्ये किती डिजिटल वॉलेट समाविष्ट आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला येऊ शकतो. वन लाईनरमध्ये खूप सोपा प्रश्न वाटतो, पण हा सोपा नाही आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 5. पेपल वर्ल्डमध्ये एकूण 5 डिजिटल वॉलेट समाविष्ट आहेत. त्यानंतर आहे, UPI वापरून कोणत्या देशात खरेदी शक्य होणार आहे? आता आपण UPI वापरून कोणत्या देशात आपण खरेदी करू शकतो? तर याचं योग्य उत्तर आहे USA, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 15, IRDAIच्या प्रस्तावनेनुसार अंतर्गत विमा लवाद किती रकमेपर्यंतच्या दाव्यांवर निर्णय देऊ शकतो? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 50 लाख. प्रश्न क्रमांक 16, IRDAIच्या लवादासाठी पात्रता वयोमर्यादा किती आहे? IRDAIच्या लवादासाठी पात्रता जी आहे वयोमर्यादा ती किती आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 55. प्रश्न क्रमांक 17, IRDAIच्या नवीन योजनेनुसार लवाद कोणाला अहवाल सादर करता येईल किंवा लवाद कोण सादर करेल?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, विमा कंपनीचे MD किंवा CEO. मॅनेजिंग डायरेक्टर किंवा CEO असतील, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, तर ते करू शकतात. ह्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, दोघांपैकी कोणीही. यामध्ये दोघेही देऊ शकतो ऑप्शनमध्ये किंवा शक्यतो यापैकी एकच मिळेल ऑप्शनमध्ये. त्यानंतर आहे प्रश्न 18, विमा कंपनीने अंतर्गत लवाद नेमण्यासाठी किमान किती वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 3 वर्ष. त्यानंतर आहे गुगलच्या प्ले स्टोअरमध्ये, जे गुगलच्या प्ले स्टोअरने 2024मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत किती योगदान दिले? तर हा प्रश्न एवढा इम्पॉर्टंट नाही मला वाटत, पण ह्याचं उत्तर तुम्हाला लक्ष असणं गरजेचं आहे की $4 ट्रिलियन. इंटरनॅशनल लेवलच्या सर्व सेवामध्ये शक्यतो येण्याची चान्सेस कमी आहेत, त्यामुळे मी तुम्हाला हे पण क्लिअर करून देतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, केंद्र सरकार 2035पर्यंत कोणत्या अंतराळ प्रकल्पाचे लक्ष ठेवत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय अंतराळ स्थानक, ऑप्शन सी, इंडियन स्पेस स्टेशन. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सर्व सेवा करणाऱ्या मित्रांसोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करा.